नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अनधिकृत भोंग्यांविरोधात ठोस पावले उचला, भाजप नेते किरीट सोमय्या यांची पनवेल दौऱ्यात पोलिसांकडे मागणी। धर्माच्या नावाखाली कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, कायदा व सुव्यवस्था पाळलीच पाहिजे असे ठाम मत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवार दिनांक 21 रोजी पनवेल दौऱ्यादरम्यान व्यक्त केले। अनधिकृत भोंग्यांमुळे वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर आणि नागरिकांच्या नाराजीवर त्यांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाने या संदर्भात ठोस पावले उचलावीत अशी मागणीही केली। महाराष्ट्र भोंगामुक्त मोहिमेला गती देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत पनवेलचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक अजय कांबळे, कळंबोली पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते आणि तळोजा पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक प्रवीण भगत यांची भेट घेत शहरातील अनधिकृत भोंगे हटवण्याची मागणी केली। किरीट सोमय्या यांच्या मागणीला पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या 8 दिवसात कारवाई करून अनधिकृत भोंगे बंद करण्याचे आश्वासन दिले आहे। यावेळी भाजपाचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पाटील, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, बबन मुकादम, गुरुनाथ गायकर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, कळंबोली शहर मंडळाचे अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, मंडळ सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष किरण पाटील, निर्दोष केणी, अमर उपाध्याय, वासुदेव पाटील, कीर्ती नवघरे, शैलेंद्र त्रिपाठी, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधानसह तृप्ती भोईर, पनवेल। आता भोंगा मुक्त महाराष्ट्र आणि त्याची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर सोबत पनवेल पासून आम्ही केली आहे। आज या भागातल्या 3 पोलीस स्टेशन त्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन दुर्दैवाने ज्या गांभीर्याने मुंबई पोलिसांनी कारवाई केली ते गांभीर्य महाराष्ट्रात आणावं लागणार आहे। आता खारघर पोलिसांनी कबूल केलं आहे की काही त्रुटी राहिल्या आहेत आणि आठवड्याभरात खारघर परिसर भोंगामुक्त होणार। हे भोंगे अनधिकृतरित्या, बेकायदेशीररित्या वाढवतात आणि मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। म्हणून जर कोणी मुंबई उच्च न्यायालयाला धार्मिक तेढ करणारी संस्था असं म्हणत असेल तर त्या व्यक्तीने समोर यावं। जे बेकायदेशीर आहेत बेकायदेशीर आहे। पहाटे 5 वाजेपासून 10 वाजेपर्यंत जे वाजत होते ते बंद झाले। त्यांना परवानगी मिळते ना, 10 इंच बाय 15 इंचचा बॉक्स स्पीकरची परवानगी मिळते। म्हणून धर्माच्या नावाने काही माफिया दादागिरी करत असेल तर ते खपून घेणार नाही। म्हणून आज आम्ही मैदानात उतरलो। पोलिसांना आदेश दिले गेले आहेत, प्रति दिल्या गेल्या आहेत, कुठे पुढे मागे कमी जात आहेत म्हणून ते सुरुवात केलेली आहे। आज यांनी कबूल केलं की आठवड्याभरात आम्ही भोंगे मुक्त करू आणि महाराष्ट्र पण देवेंद्र